नाशिकमधल्या आंदोलनासंदर्भातली बातमी पाहूयात। नाशिकमध्ये पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आंदोलन केलं जातंय। ठाकरे गट आणि अजित पवार गटानं मात्र या आंदोलनादरम्यान समोरासमोर येणं टाळलंय। अजित पवार गटाने आंदोलन 1.5 तास पुढे ढकललं। ठाकरे गटाचं आंदोलन संपताच अजित पवार गट आंदोलन करणार आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीबीएस परिसरामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलाय। नाशिकमध्ये ठाकरे गट आणि अजित पवार गटानं आंदोलन केलेलं आहे, मात्र या आंदोलनादरम्यान समोरासमोर येणं टाळलेलं आहे। अजित पवार गटानं ठाकरे गटाच्या आंदोलनामुळे आपलं आंदोलन 1.5 तास पुढे ढकललंय। माझे सहकारी प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, तृप्ती, आपण जर बघितलं तर काल मालवणमध्ये ठाकरे गट आणि भाजप आमने सामने आले होते। जोरदार राडा हा झालेला होता आणि याच घटनेचा निषेध करण्यासाठी खरं तर ठाकरे गटाने देखील आज नाशिकमध्ये आंदोलन केलंय। मात्र यावेळी एक गोष्ट बघायला मिळाली ते म्हणजे ठाकरे गट आणि अजित पवार गटाने समोरासमोर येणं हे टाळलेलं आहे। अजित पवार गटाकडून 10:30ची वेळ ही आंदोलनाची देण्यात आलेली होती, मात्र ठाकरे गट आंदोलन करणार असल्यामुळे अजित पवार गटाने आपलं आंदोलन हे जवळपास 1.5 तास पुढे ढकललं होतं आणि आता ठाकरे गट आंदोलन करून परततात अजित पवार गटाकडून आंदोलनाला सुरुवाती झालेली आहे। आपण ही जे दृश्य जर बघितलं तर सीबीएस परिसरामध्ये जो शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा आहे त्याच्या जवळच राष्ट्रवादीकडून हे मूक आंदोलन खरं केलं जात आहे। शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। आपण जर बघितलं तृप्ती तर खरं तर अजित पवार गट हा सत्तेमध्ये आहेत, सरकारमध्ये आहेत, मात्र सरकारमध्ये असून देखील त्यांच्याकडून हे आंदोलन केले जात असल्यामुळे कुठेतरी राजकीय वर्तुळामध्ये देखील हा चर्चेचा विषय ठरलेला आहे। यावरती नाशिकचे खरं जे ज्येष्ठ नेते आहेत अजित पवार गटाचे छगन भुजबळ त्यांना आपण विचारलं असतं त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही सरकारमध्ये जरी असलो तरी मात्र या घटनेचं आम्हाला दुःख आहे आणि निश्चितच याचा कुठेतरी निषेध हा आम्ही देखील नोंदवू शकतो सरकारमध्ये असलो तरी, त्यामुळे आम्ही हे आंदोलन करत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मूक आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। निश्चित प्रांजल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।